नागपूरच्या नंदनवन परिसरात आज सकाळी धक्कादायक घटना उघड झाली। भाड्याच्या खोलीत एका प्रेमी युगुलाचा रक्ताळ अवस्थेत सापडल्याचा प्रकार समोर आला आहे। 28 वर्षीय बालाजी कल्याणे मृत अवस्थेत आढळला असून त्याची प्रियसी 25 वर्षीय ऋतू गंभीर जखमी स्थितीत मिळाली। दोघांचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते। रात्री 3:30च्या सुमारास शेजाऱ्यांना खोलीतून येणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या। दरवाजा उघडल्यावर बालाजी रक्ताचा थारोळ्यात पडलेला दिसला आणि ऋतूलाही गंभीर जखमा होत्या। दोघांना तात्काळ रुग्णालयात नेले असता बालाजीला मृत घोषित करण्यात आले। ऋतूने प्राथमिक चौकशीत सांगितले की झोपेत बालाजीने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर स्वतःवरही चाकू चालवला। मात्र पोलिसांना युवकाच्या जखमांवरून तिसऱ्या व्यक्तीच्या सहभागाचा संशय आहे। पोस्टमॉर्टम अहवालानंतर प्रकरण अधिक स्पष्ट होणार। नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते। मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत। यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणे, वय 28 वर्ष। हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांची नातेवाईक आहे। काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यात तपास सुरू आहे।